तर गुड मॉर्निंग गाईज. तिसऱ्या डेची जशी सुरुवात व्हायची तशी झाली आहे. लवकर उठून आता आम्ही चाललो आहे अक्कलकोट स्वामींचे दर्शन घ्यायला. तर बघू बाकीचा दिवस कसा जातो आहे. आता लाईन किती भेटते आम्हाला, किती वेळात दर्शन होतं तसं आम्ही पुढे जाणार आहे. जेवढा विचार केलेला त्या टायमाच्या अगोदर आमचं दर्शन होतं इकडे. टायमाच्या आधी नाही रे, टायमाच्या आधी खूप म्हणजे खूप आम्ही 2 तास विचार केलेला आणि आम्ही आता पोचलो पण म्हणजे. तर तब्बल 10 मिनटं पण नाही लागली. दर्शन झालं आमचं. जर कोण काल रात्री जर आम्ही आलो असतो तर आम्हाला ऑलमोस्ट 3 तास तर लागलेले असते. चेकआउट झालं आहे. तर नेक्स्ट लोकेशनला जायला आम्ही निघालो. आता आम्ही जातो आहे गाणगापूरला. ते पण इथून 2-2.5 तास आहे. तर आता तिकडे जाऊ, मध्ये थांबू जरा नाश्ता वगैरे करायला. डायरेक्ट गाणगापूर, तिथून बघू पुढचा पुढे. हे रहा मंदिर. पोचला आता गाणगापूरला. आता इथे बोलतात अर्धा-1 तास तर होऊन जाईल. इथे पण गर्दी नाही आहे. आता बघू, दर्शन घेऊन मग थोडंसं काहीतरी खाऊन मग अजून एक प्लॅन बनवायला लागेल वाटतं आम्हाला. अजून एक स्पॉट बघू. दर्शन झाल्यावरती समजेल आम्हाला. तर इथे लाईन बघून अर्धा-1 तास तर वाटत नाही मला. बघूया आता. कालच्यासारखं 4 तास नको लागायला बस. लेट्स सी. लाईन बघून काय वाटतं? 2 तास जाणं. 2 तास मालिक ने कह दिया है 2 तास. लाईनच लाईन. इकडे पण 2 तास लाईनीत उभे राहून आम्हाला दर्शन भेटलं. आता आम्ही इथून निघतोय. आता काय मध्ये थांबायचा का प्लॅन नाही, म्हणजे थांबणार ब्रेकसाठी. आता डायरेक्ट घरी निघतो. आता प्लॅन केलेला पण उद्या खूप लेट होईल. उद्या जाऊन परत थोडा आराम पण पाहिजे गाडी, तर म्हणून. तर आता विचार चालू आहे पुण्यामध्ये जाऊन थांबायचं. पुण्यात आराम करून उद्या सकाळी परत निघायचं. बघू कसं काय होतं. तर फायनली गाणगापूरवरनं निघून आमचा ब्रेक झाला आहे जेवणाचा. किती 7-8 तास माझा सकाळ संध्याकाळ परिणाम झाला. किती तास आपण? 1 वाजता निघालो. 1 वाजता तिकडनं निघालेलं. तिथून ब्रेक घेत हे रेकॉर्ड केलंच नाही. घेत आत्ता थांबलो आहे. ते पण पुण्यात पण नाही पोचलं अजून. आम्ही जेवतो काय. तर फायनली पोट भरून खाल्ल्यानंतर आता मस्त तोंड खिल्लं आहे आपलं. का एकदम 7-8 तास आम्ही नुसतं आपलं चालवतोय गाडी. चालवतोय फुल पॅक. आता फुल पॅक झालो आहे मस्त. आता पॅक होऊन डायरेक्ट लोणावळा. तिथे थांबून थोडा वेळ थांबून मग घरी. तर फायनली लोणावळ्याला पोचलो आहे. तर इथे थोडा वेळ झोपून मग घरी जायचा प्रवास चालू करणार आहे. आणि कसे झोपलेत ते आमचे मित्र दाखवतो तुम्हाला. आमच्या गाड्या लावल्या तिथे. आणि गरिबी ऑन टॉप. रायडर लाईफ. कसे झोपले. इंजिनची वाफ घेतात आहे तिकडे. आता आम्ही कुठं झोपणार काय माहिती. तर मित्रांनो आपली ट्रिप झाली आहे सक्सेस. आता
आम्ही पोचलो होम टाउन पोचलो सक्सेसफुली. विथ नो इंजरी. इंजरी आमची इथे आहे. आमची अजून घरी नाही पोचलोय. बाकी अजून घर 15 किलोमीटर घर बाकी आहे अजून आमचं. पण ट्रिप सक्सेसफुल झालं आहे. 12 माझी 15. तर फायनली होम सक्सेसफुल झाली ट्रिप. मजा आली. व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा. सी यू गाईज.